मला वाटतं आपण जर पाहिलं असेल तर ते जे काही व्हिज्युअल्स होते एवढे भयानक होते. एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहित नाही, पण असं उतरणंच पहिलं एक तर अश्लील होतं. आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे, मारहाण केलेली आहे, भ्रष्टनाथ मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का? नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का? की भाजपचे ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार? हे एक बघण्यासारखं आहे. दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. आमची ही आवर्जून एक मागणी राहील, आग्रह राहील की अशा आमदारांवर, मस्तीखोर आमदारांवर, माजखोर आमदारांवर, ज्यांना मस्ती आली, माज चढलेला आहे, त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे. आम्ही दुपारी उद्धवसाहेब, मी, अनेक नेते आम्ही शिक्षकांचा जो मोर्चा होता तिथे, गिरणी कामगारांचा जो मोर्चा होता तिथेही गेलो होतो. एकंदर आपण संपूर्ण महाराष्ट्रात एक असंतोष सगळीकडेच पाहत होते की लाट आहे. आणि मग तेच प्रश्न येतो की एवढा सगळा असंतोष असताना हे जे सरकार निवडून आलेलं आहे ते ना ह्या लोकांना ऐकण्याचा तयार आहे, भेटायला तयार नाही आहेत, त्यांच्या मागण्या त्या पूर्ण करायला तयार नाहीत. अनेक लोकांना फसवलेलं आहे. 100% हे सरकार निवडणूक आयोगाच्याच आशीर्वादाने जिंकून आलेलं आहे, लोकांच्या आशीर्वादाने नाही, हे तर स्पष्ट होत चाललेलं आहे. पण एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात ही देखील आहे की 250 आमदार असलेलं हे सरकार जर असेल, 3 पक्षांचं हे सरकार असेल, तर मग महाराष्ट्रातल्या लोकांचं, मग ते शिक्षक असतील, गिरणी कामगार असतील, महिला असतील, शेतकरी असतील, यांचं ऐकायला का तयार नाही? ते नेमकं तुम्ही कामं कोणाची करताय? आज देखील आपण पाहिलं असेल 57,000 कोटीचं सप्लिमेंटरी बजेट आज मांडलेलं आहे आणि आता पारित केलेलं आहे. ही नक्की कामं कोणाची आहेत? हा फंड कोणाला जातोय? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालेला आहे. आलेत कुठे? पण ते तिथेही गेले नाहीयेत, इथेही आले नाहीयेत. पण मला वाटतं त्यांचं पण अशीच घुसमट झाली असेल. कदाचित त्यांना देखील जी वागणूक आता आम्ही पाहतोय अनेक आमदारांना मिळते. आज देखील अनेक आमदार मी पाहत होतो बोलत असताना सत्ताधारी पक्षातलेच बोलत होते की आमची कामं होत नाहीयेत, परस्पर कामं दिली जात आहेत, कॉन्ट्रॅक्टर परस्पर नेमले जात आहेत, कॉन्ट्रॅक्टर बदलले जात आहेत. नगर विकास खात्यावर खरं तर बोलताना अनेक आमदारांचे प्रत्येक बाजूनी हाच एक विषय होता. पण हे नक्की लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी कोण? ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. निश्चितपणे ज्या अर्थी काल मराठी माणसाची ताकद रस्त्यावर उतरल्यानंतर आपण पाहिलं असेल एका लहान मुलाला घोड्यावरनं उतरवलं धमकी देऊन की तुला पण आत टाकीन, घोड्याला पण आत टाकीन. ही कुठची मस्ती आहे? आणि जे कोणी ह्या राज्यात अशी मस्ती दाखवत असतील त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल पहिल्या आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी उतरलो होतो वेलमध्ये. आमचे एक जे सन्माननीय सदस्य आहेत नाना पाटोळेजी, ते सस्पेंड देखील झाले होते. काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी मागणी करत होतो आणि ती करत राहणार, कारण विरोधी पक्ष नेता हा एक जबाबदार पद आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे आवाज हे आत पोहोचवण्यासाठी ते एक महत्वाचं आयुध आहे. पण शेतकऱ्यांची मागणी असेल किंवा इतर सगळ्याच्या मागण्यात, आज माझ्यासोबत वरुण सरदेसाई आहेत, त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी होती, त्यांच्या घराचा जो विषय तो लावून धरलेला आहे. अनेक विषय आम्ही लावून धरतो, पण हे विषय बाहेर आंदोलनं असतील, मोर्चे असतील, आत आमची जी मोर्चेबंदी आहे ती आम्ही करत असतो. पण सरकार नेमकं आमचं ऐकतंय की दिल्लीतल्या बॉसचं ऐकतंय हे तुम्ही ठरवायचं. राहुल गांधींनी आज देखील एक महत्वाचं विधान केलंय की आत्ताचं जे सरकार आलंय विधानसभेत ते मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे. जवळपास 1 कोटी मतदान वाढवून सरकार. नक्कीच ते खरं आहे, ते 100% खरं आहे. मतांची चोरी, पक्षाची चोरी, पक्षाच्या नावाची चोरी, पक्षाच्या चिन्हाची चोरी, आमदारांची चोरी, चोरांचं सरकार आहे. घ्यावा लागला नाही, त्यांना काल अवगत केलं. काल मी बोललो ते एवढंच होतं आणि ते आपण नीट पहा. त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे की काल सरन्यायाधीशांचा आम्ही महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या विधिमंडळाने सत्कार केला. त्यावेळी त्यांना आम्ही अवगत केलं की राज्यघटनेवर ते काल त्यांनी आम्हाला सांगितलं राज्यघटनेचा इतिहास आणि आत्ता कसं राज्यघटना ही महत्वाची आहे, प्रत्येक दिवशी ही महत्वाची असते. पण त्याच राज्यघटनेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षपद, विरोधी पक्ष नेतापद हे सरकार अडवणूक करतंय, सरकार घाबरलंय, ते आम्ही त्यांना अवगत केलं. महाझुटीचं सरकार आहे. आदित्य संजय गायकवाड, अरे त्यांना पूर्ण तर करू दे.
तुम्ही कसे बरेत का काल? तुम्ही पण व्हायरल झालात काल. आता कोण टॉवेल घालून टाचणी मारतं, कोण जाऊन कोणाला बुक्का मारतं, कोण जाऊन अजून काही करतं, तिजोरीवर दल्ला मारतं. पण एक महत्वाची गोष्ट आहे की हे सगळे आमदार जेव्हा आमच्यासोबत होते ते बरोबर चेकमध्ये होते, कंट्रोलमध्ये होते. उद्धव साहेबांची त्यांना भीती होती की असं फालतूपणा करायचं नाही. बरोबर मिंदेंबरोबर पळाले आणि मिंदेंचंच जणू काय ऐकत नाही की मिंदेंचा ह्याला पाठिंबा आहे. हे आता फडणवीस साहेबांनी ओळखणं गरजेचं आहे. कारण बदनामी होते ती फडणवीस साहेबांच्या सरकारची होते, बदनामी होते ती भाजपची होते. कारण हे चोरलेले सगळे आमदार आहेत ते त्यांनी चोरलेले आहेत. याबाबत बोलल्यानंतरही जर असं पुन्हा त्या कॅन्टीनमध्ये झालं तर पुन्हा जाऊन मारेन अशा प्रकारचं नाही, पुन्हा होईल ते. आदित्य, एक निर्वाचित विधायक एमएलए कैंटीन में जाते हैं और वहाँ के कर्मचारी को मारते हैं, इस पूरे मामले को लेकर आपका क्या कहना है? पहली बात तो यही है कि हाथापाई करना किसी से साथ भी ये जरूरी नहीं होती है. अगर आपने वो पूरा दृश्य देखा तो वो जैसे बनियर और टॉवेल में बाहर आए, पहले उधर ही सस्पेंड होने चाहिए थे क्योंकि वो अश्लील दृश्य दिखता है. दूसरी बात अगर देखें तो ये जो बुक्का मारी है, हाथापाई करनी है, आप विधायक हो, आप हाउस में ये विषय ला सकते हो. आपकी पार्टी जो है, आपकी चुराई हुई पार्टी जो है, जो चुराया हुआ नाम है, चुराया हुआ चिन्ह है, जो पूरी चोर गैंग है अलीबाबा की, वो तो सत्ता में है. तो अगर आप ही का नहीं सुन रहे तो जनता क्या अपेक्षा करेगी? क्या हर कोई हाथापाई पे आ जाए? एफडीए की टीम बीते 6 घंटे से एमएलए कैंटीन में है. उन्होंने कहा कि प्राथमिक जांच में अनियमितता पाई गई है. तो यही एफडीआई की टीम जो मैंने कल विषय उठाया ना, जो क्लाउड किचन है, जो आम जनता जिस क्लाउड किचन से खाना खाती है, उसमें भी जाके जांच करे. आदि जी, जो एमएलए क्लेम करते हैं कि उनको मार्शल आर्ट आता है, बॉक्सिंग आती है, अगर इस तरह कोई करेगा तो मैं दोबारा करूंगा. नहीं, उनको तो पाकिस्तान भेज देना चाहिए. लड़ाओ उनको वहां जाके, बांग्लादेश भेजो, हिंदुओं की वहां संरक्षण कीजिए. लेकिन ये मार्शल आर्ट और ये सारी मस्ती, ये मार्शल आर्ट एक बहुत ही एक डिसिप्लिन आर्ट है. ये एक बहुत ही मेडिटेटिव आर्ट है. उसको आपकी मस्ती से या आपके जो गुर्मी है उसके साथ कृपया ना कंपेयर कीजिए. आदित्य जी, एक ही कॉन्ट्रैक्टर को बार-बार कॉन्ट्रैक्ट किया जा रहा है इसका कैंटीन का, और साथ में निष्पक्ष मौजूद रहता है वैसे. तो हाउस में उठाइए ना विषय को, हाउस में लाइए विषय को, कॉन्ट्रैक्टर को जेल में डालिए. लेकिन आप क्यों ऐसे कर रही है? अरे जी, सवाल ये है कि आज अरे खरं तर बसचं भाडं बीएससीचं वाढण्याची गरजच नव्हती. जर हे मदत करू शकले असते, आणि मदत करायला पाहिजे कारण करू शकतात. आपण पाहताय अमुक तमुक कॉन्ट्रॅक्टरना ते मदत करतात. कुठे 55,000 कोटीचा हायवे, कुठे 85 कोटीचा 1000 कोटीचा हायवे. मग बीएससीला तुम्ही 1000 कोटी मुंबईसाठी देऊ नाही शकत. आदित्य हाउस में खासकर एक ऐसा मुद्दा उठा जिसमें जो इलीगल चर्चेस हैं, धुले हो, नंदुरबार हो या फिर ऑर्गेनाइज जिलों में, इसके चलते कई कन्वर्जेंस हो रहे हैं, धर्मांतरण हो रहा है. उसको लेकर एक नया कानून सरकार लेकर आई जो इस तरह के कानून को रोके, नहीं, चर्चेस तोड़े जाए. दुख इसी बात का है ना कि पिछले 11 साल से भाजपा की सरकार केंद्र में भी है और महाराष्ट्र में भी है. और अगर सरकार ऐसे होते हुए हिंदू खतरे में आया तो फिर भाजपा किस काम की? जो चुनाव में विभाजन करते हैं, हिंदू खतरे में है, बटेंगे तो कटेंगे वगैरह सब करके, और आपकी सरकार जब इतनी मजबूत सरकार है, आप ही की सरकार की नाक के नीचे अगर ये सारी चीजें होने लगी है, आपको दूसरे एक किसी मजहब की या किसी धर्म की आलोचना करनी पड़ती है, उनके जो धार्मिक स्तर है वो गिराने पड़ते हैं, तो आप क्या काम के हो? जैसे कल लोढ़ा साहब ने मुझे ट्वीट करके कहा है कि कुर्ला में आईटीआई में जो वो 9,000 पेड़ काटना चाहते हैं, वो क्यों काटना चाहते हैं? क्योंकि वहां रोहिंग्या और बांग्लादेशी बढ़ रहे हैं. क्या उन्होंने जाके देखा है कि वो रोहिंग्या है? क्या उन्होंने जाके देखा है कि वो बांग्लादेशी है? और अगर है तो कब आए, कैसे आए? बॉर्डर की सुरक्षा किसके हाथों में है? आप ही के केंद्र सरकार के हाथों में है. तो क्या आप फिर राज्य के या देश के रक्षा मंत्री पे आरोप लगा रहे हो लोढ़ा साहब? क्या आप देश के गृह मंत्री पे आरोप लगा रहे हो कि आप फेलियर हो? कि आप राज्य के गृह मंत्री पे आरोप लगा रहे हो कि आप फेलियर हो? लोढ़ा साहब अभी ये बताए, और हम भी ये विषय पूछना चाहते हैं. मैं सीएम साहब को भी खत लिखने वाला हूं कि जो लोढ़ा साहब आरोप लगा रहे हैं या कह रहे हैं इतने पूरे जानकारी के साथ कि वहां कुर्ला में आईटीआई के बाहर बांग्लादेशी घुसे हुए, रोहिंग्या घुसे हुए हैं, क्या वो ये कहना चाहते हैं कि आपकी सरकार फेलियर है? और क्या फिर जैसे ट्रंप ने वहां से इलीगल इमिग्रेंट्स को डिपोर्ट किया, क्यों ना फडणवीस साहब ऐसे डिपोर्ट करते हैं? राहुल गांधी बिहार में है. ठीक है ना? राहुल गांधी बिहार में है. भारत बंद का प्रोटेस्ट चल रहा था, उसी दौरान
उनके प्रोटेस्ट के दौरान इलेक्शन कमीशन मुर्दाबाद के नारे लगाए गए हैं। तो और क्या कहें, इलेक्शन कमीशन भाजपा के दफ्तर में काम करता है। इलेक्शन कमीशन हमारे देश में जो प्रथा परंपरा प्रतिष्ठा चलती आई है चुनाव की, उसी की धज्जियां उड़ा रहा है। इलेक्शन कमीशन भाजपा के ऑफिस से ही सारे ऑर्डर्स लेता है। इलेक्शन कमीशन ने हमारे पार्टी को चुराने के लिए भाजपा को मदद की है। जिस इलेक्शन कमीशन ने हमारे संविधान का अपमान किया है, जिस इलेक्शन कमीशन ने हमारे लोकतंत्र का अपमान किया है, धज्जियां उड़ाई है, क्या उनकी आरती करें हम? कन्हैयालाल साहू की जो हत्या हुई थी जयपुर में, उसके बाद उदयपुर फाइल से जो फिल्म बनी है उस पर कई आपत्ति कई मुस्लिम संगठनों ने उठाई थी। कोर्ट में मामला गया, कोर्ट ने रिलीज पे परमिशन दे दी है। इसे कैसे देखते हैं आप? नहीं, मैंने देखा नहीं, इसको तो देखना पड़ेगा। कन्हैयालाल साहू की हत्या का मामला नहीं, मुझे जानकारी नहीं, तो उस पर ज्यादा नहीं आदित्य, बात। राहुल गांधी जी ने आज कहा है कि महाराष्ट्र में मैं फिर से कहता हूँ कि वोटों की चोरी हुई है और यही चीज बिहार एक मिनट, ये होने के बाद आप राहुल गांधी जी ने आज कहा है कि एक बार वो फिर बोलते हैं कि महाराष्ट्र में वोटों की चोरी हुई है। बिल्कुल। और बिहार में भी वही चीज होने वाली है। वोटों की चोरी हरियाणा में हो, मध्य प्रदेश में हो, महाराष्ट्र में हो या बिहार में हो, ये सारी जगह बीजेपी वोटों की चोरी करती है। उन्होंने अभी तो जो एक आर्टिकल लिखा था, सीएम साहब को रिप्लाई देना पड़ा है। और अगर आप देखिए, अगर ये वोटों की चोरी नहीं करते और असल में जनता की सरकार होते तो जनता की सुनते। खेल का मैदान बहुत अच्छी तरह से बनाया जा रहा है, ऐसे में कोई भी खेल नहीं करता। थोड़ा भी इस प्रकार तो रात को जेसीबी क्यों भेजे थे? रात को क्यों दीवार तोड़ रहे थे? रात को क्यों पेड़ उखाड़ रहे थे? ये भी जवाब दें, क्योंकि वो बिल्डर मेंटालिटी से चलते हैं।